परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आजच्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून आपण आज काही गोष्टी शिकणार आहोत आणि पवित्र देवाला धन्यवाद असो की या अद्भुत पुस्तकाबद्दल देवाने हे आम्हाला प्रगट केलेलं आहे. देवाने आम्हाला काही गोष्टी येणाऱ्या युगामध्ये काय गोष्टी होणार आहेत ते आम्हाला प्रगट केलेलं आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया, परमेश्वराकडे मागूया की देवानी या पुस्तकाच्या अभ्यासामध्ये आम्हाला देवाने अधिक मदत करावं आणि हा अभ्यास करत असताना आपण धन्य होत आहोत, आपण आशीर्वादित होत आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवबापा परमेश्वरा तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. परमेश्वरा मी तुझी स्तुती करतो बापा. हालेलुया बापा, हे अद्भुत पुस्तक परमेश्वरा प्रगटीकरणाचं पुस्तक देवबापा आम्ही वाचत आहोत, अभ्यास करत आहोत परमेश्वरा. आणि ह्यामध्ये देवबापा तू आशीर्वाद प्रत्येकाला तू दे देवबापा, ऐकणाऱ्यांना आशीर्वाद दे देवबापा. मी शिकवत आहे, मला आशीर्वाद तू देत आहेस, तुला धन्यवाद देतो बापा. आणि बापा या माध्यमातून परमेश्वरा हे तुझं वचन सुवर्तमान करण्यासाठी ही संधी दिली, तुला धन्यवाद देतो बापा. आज प्रत्येकाला ऐकणाऱ्या त्यांनी पण दे बापा आपल्या सर्व मित्रजनांना हे वचन पाठवावं, हे सुवार्ता सांगावी या माध्यमातून, अशी कृपा प्रत्येकाला कर येशूच्या नावामध्ये. देवा पवित्र आत्म्याद्वारे दे बापा पुढील वेळ चालव, तुझं गौरव होऊ दे पवित्र बापा. पवित्र आत्मा तुझं मी स्वागत करत येशूच्या नावामध्ये. पवित्र आत्मा या ठिकाणी सर्व गोष्टीचा ताबा घे. पवित्र आत्मा सर्व गोष्टीचा ताबा घे. माझाही जीव शरीरात्मा माझी जीभ तुझ्या हातामध्ये देत आहे पवित्र आत्मा. आणि सर्व गोष्टी गुज गोष्टी परमेश्वराच्या पुस्तकातल्या अधिक वचनाचं रहस्यमय गोष्टी पवित्र आत्मा तुझ्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या तू बोल येशूच्या नावामध्ये पिता. पवित्र आत्मा धन्यवाद पिता, येशूच्या नावात प्रार्थना करतो मागतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आतापर्यंत आपण 2 भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे आणि किती अद्भुत हे पुस्तक आहे आणि परमेश्वराने हे किती अद्भुतरित्या यहोवाला प्रगट केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण पाहिलंच की 7 कशा प्रकारे या पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी पाहायला मिळतात. आणि पुढील आपण पाहतो की यहोवाला जे नव्या वचनामध्ये आम्ही पाहतो की एक प्रभूमध्ये एक संकट, एक प्रकारचं संकटामध्ये एक प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रभूच्या गौरवासाठी ते सुवार्तेसाठी त्यांनी दुःख भोगलेलं आहे आणि इतका छळ त्यांनी सहन केलेला आहे. आणि पात्मा नावाच्या बेटावर नव्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तो होता, शिक्षा भोगत होता, त्याला शिक्षा दिली गेलेली होती माझ्या प्रियांनो. आणि म्हणून पण तरी पण तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो विश्वासयोग्य होता. प्रेज लॉर्ड. इतका छळ होत होता, इतका त्रास होत होता, कितीतरी त्रास त्याला सहन करावा लागत होता. पण माझ्या प्रियांनो, हा जो शिष्य आहे योहान, आम्ही पाहतो की हा शिष्य प्रभूच्या राज्यासाठी ह्या सर्व गोष्टीमध्ये तो विश्वासयोग्य आम्ही पाहत आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. विश्वासयोग्य तो आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद असो की या महान पुस्तकाच्या द्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलत आहे. आम्हाला पण देवाच्या राज्यामध्ये आम्ही विश्वासयोग्य असावं. आम्ही पण देवाच्या राज्यामध्ये छळ, त्रास या सर्व गोष्टीचं सहन करून आम्ही पुढे चालत राहावं, देवाच्या राज्यामध्ये वाढावं, शेवटपर्यंत टिकून राहावं, कारण स्वर्गाचं राज्य आमचं आहे. प्रेज लॉर्ड. स्वर्गाचं राज्य आपल्या सर्वांचं आहे, तुमचं आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये, या शेवटच्या काळामध्ये हे प्रभू येशू ख्रिस्ताने पुस्तक दिलेलं आहे. आणि शेवटच्या काळामध्ये कशा प्रकारचा छळ असणार आहे, किती संकट असणार आहेत, किती वेदनामय या पृथ्वीवर गोष्टी असणार आहेत, ह्या पवित्र शास्त्रामध्ये, ह्या प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आम्हाला ह्या प्रत्येक प्रसंगामध्ये जसं योहानाने जसं संकटामध्ये, त्रासामध्ये, छळामध्ये, तो पात्मा नावाच्या बेटामध्ये सुद्धा असताना तो प्रभूबरोबर तो विश्वासयोग्य होता, प्रभूच्या संगतीत होता, प्रभूच्या चरणाजवळचं त्याचं जीवन आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो. 10 वचन आपण वाचूया आपल्या प्रगटीकरणाच्या पुस्तकात, पहिला अध्याय आणि 10 वचनामध्ये त्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं की तो म्हणतो की मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. हालेलुया. तो 10 वचनामध्ये म्हणतो की मी प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने भरलो होतो. प्रभूचा दिवस आम्ही पाहतो की त्या काळामध्ये आम्ही पाहतो की प्रभूचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस. आणि त्या रविवारच्या दिवशी सर्व आम्ही पाहतो की जी नवीन मंडळी जी आम्ही पाहतो आणि जे प्रभू येशूमध्ये जे लोक जुळत होते मंडळीमध्ये, ते सर्वजण त्यांनी प्रभूच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी ते प्रभूमध्ये एकत्र येत होते, प्रभूची आराधना करत होते, प्रार्थना करत होते आणि सर्व संगती भाकर मोडत होते. प्रेज लॉर्ड.
आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की तो योहान सुद्धा हे प्रमाण आपल्याला मिळतं माझ्या प्रियांनो, की तो पात्मा नावाच्या बेटामध्ये असताना सुद्धा, शिक्षा झालेली असताना सुद्धा, छळ होत असताना सुद्धा तो प्रभूच्या चरणाजवळ तो आपला जीवन व्यतीत करत होता. आणि एक ह्या ठिकाणी प्रकट होतं की तो आत्म्यामध्ये होता. प्रेज लॉर्ड. तो आत्म्यामध्ये असल्यामुळं हे प्रगटीकरण त्याला प्रगट झालेलं आहे. हे प्रगटीकरणाचं पुस्तक त्याला लिहिण्यासाठी प्रभू येशूने दर्शन दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी हेच प्रमाण होतं की आत्म्यामध्ये राहिल्याशिवाय आम्ही माझ्या प्रियांनो, आम्ही देवाच्या गहन गोष्टी किंवा देवाच्या मार्गामधल्या देवाची योजना आम्ही प्राप्त करू शकत नाही आत्म्यामध्ये. आणि म्हणून तो 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी आत्म्यामध्ये परमेश्वराच्या दिवशी, प्रभू येशूच्या दिवशी, प्रभूच्या दिवशी मी होतो आणि मी आपल्या मागे करण्याच्या शब्दासारखी मोठी वाणी ऐकली आणि ती मला म्हणाली, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. प्रेज लॉर्ड. हे पुस्तकात लिहिण्यासाठी प्रभू येशूने त्याला सांगितलं, जे तू पाहणार आहेस. आणि ज्या वेळेस आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, हे दैहिकतेमधलं काम नाहीये. दैहिकतेमध्ये राहणाऱ्याला कधीही देवाच्या गोष्टी प्रकट होणार नाहीत, पण आत्म्यामध्ये राहणाऱ्याला देवाच्या प्रत्येक गोष्टी प्राप्त होणार आहेत, देवाच्या योजना प्राप्त होणार आहेत माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आज तुम्हाला जर वाटतं की देवाने तुमच्या संगती आत्मिकरित्या देवाच्या गोष्टी, देवाचे रहस्यमय गोष्टी, देवाचं दर्शन तुम्हाला व्हायला पाहिजे, देवाचे दृष्टांत तुम्हाला व्हावं असं तुम्हाला वाटतं, देवाच्या अनेक गुज गोष्टी तुम्हाला पवित्र शास्त्रामधल्या पाहिजे असतील, तर त्याचं एकच गुज या ठिकाणी पाहायला मिळतं की जसं योहान आत्म्यामध्ये होता तसं आपण सर्वजण आत्म्यामध्ये राहिलो तर आम्हाला प्रभूचे दृष्टांत होतील. स्वप्नाद्वारे प्रभू आम्हाला आमच्या संगती बोलेल. वचनाच्या रहस्यमय गुज गोष्टीद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांसंगती बोलेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हा आपल्या सर्वांना परमेश्वर बोलेल माझ्या प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशूने त्याला सांगितलं, तो आत्म्यात असल्यामुळं प्रभूची तो वाणी ऐकू शकला. आणि प्रभूने त्याला सांगितलं येशूने की जे तू पाहत आहेस ते पुस्तकात लिही. आणि हे पुस्तक त्यांनी लिहिलंय माझ्या प्रियांनो. प्रेज लॉर्ड. आणि या गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय म्हटलं माहिती आहे की मी तुम्हाला सांगतो की देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. प्रेज लॉर्ड. देवाची सेवा, देवाची आराधना, देवाचं जे काही गोष्टी आम्ही करतो प्रभू येशूच्या राज्यामध्ये ते आत्म्याने पाहिजे. योहान आत्म्यामध्ये होता तसा आज आमचं आराधना, आमची स्तुती, आमची सेवा, आमचं बायबल वाचन, आमची सुवार्ता हे आत्म्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही माझ्या प्रियांनो 1 कोरिंथीच्या पुस्तकात आणि त्याचा 12व्या अध्यायामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला परमेश्वर शिकवतो. 12व्या अध्यायामध्ये बंधुजन हो, पहिलं वचन, 12वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन, बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अनजान असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे ओढले जात होता हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हाला कळवतो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू श्रापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही. आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या अनेक प्रकारच्या सेवा या ठिकाणी प्रगट केलेल्या आहेत. आणि पौल या ठिकाणी आम्हाला सांगतो की पवित्र आत्म्याच्या ओघे बोलल्या वाचून कोणालाही येशू प्रभू आहे हा असं कबूल करता येत नाही किंवा म्हणता येत नाही. आत्म्याशिवाय काहीच नाही. प्रेज लॉर्ड. आत्म्याशिवाय काहीच नाही. पवित्र आत्म्याशिवाय सेवा नाही. पवित्र आत्म्याशिवाय सेवा फलद्रूप नाही. जीवन फलद्रूप नाही होणार. पवित्र आत्म्याशिवाय आमचं जगणं व्यर्थ आहे, आमची सेवा व्यर्थ आहे, आमचं आराधना गीत गाणं आत्म्याशिवाय व्यर्थ आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने योहानाच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 24 वचनामध्ये म्हटलेलं आहे की देव आत्मा आहे आणि त्यांची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. सेवा आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. देवाचे गीत गाणं आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. देवाचं गौरव आत्म्याने खरेपणाने केलं पाहिजे. देवाच्या राज्यामध्ये वाढलं आत्म्याने खरेपणाने वाढलं पाहिजे. सुवार्ता आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आत्म्याशिवाय व्यर्थ आहेत. प्रेज गॉड. आत्म्याशिवाय व्यर्थ आहे असे या ठिकाणी पवित्र देव परमेश्वर आपल्याला सांगत आहे.
आणि म्हणून आत्म्यामध्ये असल्यामुळं हे प्रकटीकरण प्राप्त झालं. आत्म्यामुळे असल्यामुळे प्रकटीकरण हे आपल्याला आशीर्वादाचं पुस्तक आहे. आत्म्यामध्ये जी सेवा आहे, आत्म्याचे जे चालतात, सेवा करतात, त्या सेवा फलद्रूप आहेत, त्या सेवा आशीर्वादित आहेत. प्रेज लॉर्ड. दैहिकतेचं काम टिकत नाही. देहाने केलेले निर्णय चालत नाही. देहाने घेतलेला पाऊल पुढं तो कधीच सक्सेसफुल होत नाही. पण आत्म्याने पाऊल टाकलेला, आत्म्याने केलेले निर्णय हे नेहमी आशीर्वादित असतात. प्रेज लॉर्ड. आत्म्याने केलेले निर्णय, आत्म्याने केलेल्या सगळ्या प्रार्थना ते आशीर्वादित असतात. प्रेज लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, ह्या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये दिलेलं आहे, कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळते. बघा, आत्म्याचे प्रकटीकरण, आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन, आणि एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचं वचन, आत्म्याचे वचन, आत्म्याने वचन. प्रेज लॉर्ड. आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन, आत्म्याच्या नुसार विद्येचं वचन, ज्ञानाचं वचन. प्रेज लॉर्ड. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याचे कृपादान. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, पुढे असं म्हटलेलं आहे, एखाद्याला अद्भुत करण्याची शक्ती आत्म्यामध्येच त्या मिळते. एखाद्याला संदेश देण्याची शक्ती त्या आत्म्यामध्येच मिळते. आणि एखाद्याला आम्ही पाहतो विशेष प्रकारचा संदेश किंवा भाषा बोलण्याची शक्ती आम्ही पाहतो ती आत्म्यामध्येच या ठिकाणी प्रकट केलेली आहे. आणि 11 वचनामध्ये आम्ही पाहतो की अन्य भाषा बोलणारे आम्ही पाहतो. त्या 10व्या वचनामध्ये संदेश देण्याची शक्ती आम्ही पाहतो, ती आत्म्य ओळखण्याची शक्ती आम्ही पाहतो. ही सगळ्या गोष्टी आत्म्याच्या आहेत माझ्या प्रियांनो. हे देवाचं सेवकाई, देवाच्या राज्यामध्ये चालणं, हे सगळ्या गोष्टी माझ्या प्रियांनो मला तुम्हाला सांगायचं ही आत्म्यानेच आहे त्या. आणि आत्म्याने चालणाऱ्याच व्यक्तीला त्या समजतात. आत्म्याने चालणाऱ्याच गोष्टी त्या प्रत्येकाला समजतात. जे दैहिक आहेत, ह्या वचन, देवाच्या राज्याच्या गोष्टी, प्रभू येशूचा मार्ग, आराधना, गीत, ह्या सर्व गोष्टी दैहिकतेमधल्या राहणाऱ्याला समजत नाहीत. जो आत्म्याने निर्णय घेतो त्याला जो दैहिकतेमध्ये असतो त्याला त्या आत्म्याचे निर्णय त्याला कळत नाहीत. प्रेज लॉर्ड. जो आत्म्यामध्ये असतो त्याला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि म्हणून या ठिकाणी बायबलमध्ये दिलेलं आहे 11 वचनामध्ये, तर ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्माच आहे ह्या सर्व सेवेचा चालवणारा सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की शेवटच्या समयी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग तुम्ही यरूशलेम, यहुदिया, गालिल, पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ह्याच गोष्टी अद्भुत आहेत की आत्म्याशिवाय सेवा नाही. आत्मा उतरला आणि आम्ही पाहतो की त्याच वेळेस मंडळीची स्थापना झाली, त्याच वेळेस मंडळीमध्ये संजीवन आलं, त्याच वेळेस मंडळीमध्ये 3000 लोकांनी बाप्तिस्मा पाहून लोकांनी प्रवेश केला. प्रेज लॉर्ड. मंडळीची स्थापना झाली. पेत्राने संदेश दिला आत्म्याने भरून, आणि त्या आत्म्याच्या द्वारे आम्ही पाहतो की 3000 लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला, आणि मंडळीची सुरुवात झाली. माझ्या प्रियांनो, प्रेज लॉर्ड. 120 जण माडीवर बसलेले होते आणि आम्ही पाहतो की ते पवित्र आत्म्याने भरले. आणि माझ्या प्रियांनो, म्हणून प्रभू येशूने सांगितलं, देवाच्या गोष्टी आत्म्याशिवाय समजत नाही. आणि दैहिक लोकांना दैहिकच गोष्टी समजतात, पण आत्म्यामध्ये राहणारे लोक आत्म्याच्या गोष्टी, वचनाच्या गोष्टी त्यांना समजतात. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, महत्वाचं जे हे पुस्तक समजण्यासाठी आम्हाला आत्म्याची गरज आहे, पवित्र आत्म्याची तुम्हाला गरज आहे, आणि पवित्र आत्म्याशिवाय हे पुस्तक तुम्हाला समजणार नाही. हालेलुया. प्रत्येक वेळेस प्रार्थना करतच तुम्ही हे पुस्तक वाचावं. पवित्र आत्म्याला विनंती करत हे पुस्तक तुम्ही वाचावं. मग तुम्हाला अद्भुत पवित्र आत्मा जो आहे अद्भुत पुस्तकातून तुम्हाला बोलेल. हालेलुया. आणि आपल्याला बोलत आहे शेवटच्या पुस्तकात सुद्धा पवित्र आत्म्याविषयीच गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहे.
हालेलुया. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पवित्र आत्मा पण आहे, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पण आहे, त्या ठिकाणी परमेश्वर पण आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. पण या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा प्रभू येशू, परमेश्वर आणि पवित्र आत्म्याविषयी पण या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला या गोष्टीवर भर द्यायचा होता, ते म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये हे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहान जो होता तो प्रभूच्या दिवशी आत्म्यामध्ये होता, आणि तो आत्म्यामध्ये असल्यामुळं आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो त्याला हे प्रकटीकरण झालेलं आहे. प्रेज लॉर्ड. पहिले ग्रंथी त्याचा 2रा अध्याय आणि 14 वचनामध्ये दिलेला आहे, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, हे पुस्तक आत्म्यामध्ये असताना योहानाला मिळालेलं आहे. आणि हे पुस्तक, हे पवित्र बायबलमधला प्रत्येक शब्द, बायबलमधल्या देवाने दिलेले प्रत्येक वचन हे त्याला समजतात जे आत्म्यामध्ये आहेत, पवित्र आत्म्यामध्ये भरलेले आहेत, जे आध्यात्मिक जीवन जगत आहेत, जे आत्मिक आहेत, त्यांनाच हे पवित्र शास्त्रामधला वचन समजणार आहे. त्यांनाच देवाच्या राज्याच्या गोष्टी समजणार आहेत. त्यांनाच ही मंडळी काय आहे त्यांना समजणार आहे. त्यांनाच हे चर्चेत जाणं हे काय त्यांना समजणार आहे. त्यांनाच हे उपास प्रार्थना का केली पाहिजे त्यांना समजणार आहे. त्यांनाच रोज प्रार्थना आम्ही का करावं हे त्यांना समजणार आहे. प्रेज लॉर्ड. त्यांनाच या सगळ्या गोष्टी जे आध्यात्मिकतेमध्ये आहेत, जे आत्म्यामध्ये आहेत, त्यांनाच ह्या गोष्टी समजतात माझ्या प्रियांनो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, जे स्वाभाविक वृत्तीचे माणसं आहेत, जे दैहिकतेमध्ये जीवन जगतात, संसारामध्ये जगामधले जे लोक आहेत, त्यांना ह्या आध्यात्मिक गोष्टी समजणार नाहीत. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला आध्यात्मिकतेमध्ये चालणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला देवाच्या गोष्टी समजणार. फॅमिली प्रार्थना करण्याचं महत्त्व तुम्हाला समजणार, देवाच्या आराधनेचं महत्त्व तुम्हाला समजणार, बायबल रोज वाचण्याचं तुम्हाला महत्त्व समजणार. जे आत्म्यामध्ये आहेत त्यांनाच. प्रेज लॉर्ड. गीत गाण्याचं महत्त्व तुम्हाला समजणार, अशा अनेक गोष्टी, सेवा करण्याचे महत्त्व तुम्हाला समजणार. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी छळ झाला, त्रास झाला, किती जर झालं तर तो आत्म्यामध्ये होता. कारण आत्म्यामध्ये असणाऱ्या गोष्टी समजतो की छळ असला तरी, त्रास असला तरी, संकट असले तरी मला प्रभूच्या राज्यामध्ये प्रभूवर विश्वासयोग्य राहून चालायचं आहे. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, पुढे असं म्हटलेलं आहे, पहिले ग्रंथी 2रा अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो आणि तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडून होत नाही. प्रेज लॉर्ड. जो आध्यात्मिक आहे ह्या सर्व गोष्टी त्याला समजतात, आत्म्याशिवाय देवाच्या गोष्टी समजत नाहीत. आमेन. आणि म्हणून बायबलमध्ये असं पण लिहिलेलं आहे, रोमकराचं पत्र त्याचा 8वा अध्यायामध्ये या प्रभूचं वचन सांगतं की परंतु तुम्हामध्ये, 8वा ते 9 वचन, रोमकरास पत्र 8वा ते 9 वचन, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आत्म्यात राहणं हे जीवन आहे आणि दैहिकतेमध्ये राहणं हे मरण आहे. हालेलुया. आज आत्म्यामध्ये राहणाऱ्या योहानाला प्रभूकडून प्रकटीकरणाचं पुस्तक प्राप्त झालं. प्रभूने त्याला दर्शन दिलं. प्रभूने त्याला स्वर्गातल्या काय गोष्टी दाखवल्या आणि त्यांनी पण त्या पाहिल्या माझ्या प्रियांनो. हालेलुया. अद्भुतरित्या काही गोष्टी त्यांनी पाहिल्या. जीववर्णन त्यांनी केलेलं आम्ही पाहतो की प्रभू येशूला त्यांनी पाहिलं, प्रभू येशूचं वर्णन त्यांनी पाहिलं माझ्या प्रियांनो. आता पुढे आपण तेच अभ्यास करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन, प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. त्यांनी प्रभू येशूला आपल्या डोळ्याने प्रत्यक्षात पाहिलं. प्रभू येशूला पाहिलं त्यांनी. कसं काय पाहिलं माझ्या प्रियांनो? पाण्याचं गुज काय आत्म्यामध्ये होता. प्रेज लॉर्ड. प्रभूचे स्वरूप त्यांनी सगळे कशा प्रकारचा प्रभू येशू दिसतो, कशा प्रकारे प्रभू येशू त्याला दिसला, प्रभू येशूने त्याला स्वतःला प्रगट केलं त्या योहानाला, हे त्यांनी पाहिलं. पण ह्याचं गुज काय आत्म्यामध्ये तो होता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आत्म्यामध्ये तो होता. आणि त्यांनी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी
योहानाचं पुस्तक प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आणि पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की 12 वचनामध्ये त्यांनी जसं येशू ख्रिस्त बोलत होता त्यांनी पाहिलं ही कोणाची वाणी आहे, आणि तो पाहताना म्हटलेला आहे बघा 12 वचन आणि त्याचा वचन वाचत आहे. पहिला अध्याय प्रकटीकरण 12 वचन. तेव्हा जी वाणी माझ्याशी बोलत होती ती पाहायला मी मागे वळलो, आणि मागे वळल्यावर मी सोन्याच्या 7 दिवटण्या समया पाहिल्या, आणि त्या 7 समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र घातलेला आणि उरावर सोन्याचा पट्टा वेढलेला असा कुणी एक पाहिला. त्याचे डोके आणि त्याचे केस ही बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखी पांढरी होती, आणि त्याचे डोळे अग्नी ज्वालेच्या सारखे होते, आणि त्याचे पाय भट्टीत जळजळणाऱ्या उजळ पितळेसारखे होते, आणि त्याची वाणी पुष्कळ जलाच्या ध्वनीसारखी होती, आणि त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते, आणि त्याच्या तोंडातून दुधारी तिखट तलवार निघाली होती, आणि त्याचे मुख जसा सूर्य आपल्या सामर्थ्यात प्रकाशतो तसे होते. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये योहानाने प्रभू येशूचं दर्शन त्यांनी पाहिलं, आणि असे वर्णन आम्ही पाहतो की येशूचं जे वर्णन आहे, येशूचं जे साक्षात्कार आहे, जे येशू कसा दिसतो हे त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी. आणि पवित्र शास्त्रामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की पहिलं जे वर्णन आहे, असे 10 वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12 ते 16 वचनापर्यंत आम्ही पाहतो की येशूचं त्यांनी 10 वर्णन या ठिकाणी प्रकट केलेलं आहे, किंवा 10 गोष्टी आम्ही प्रभू येशूच्या पाहतो या ठिकाणी. आणि प्रमाण होतं की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो जिवंत आहे, जो देव युगानुग परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की पहिलं जे वर्णन त्यांनी पाहिलं, पहिला जो येशूला पाहिला तर तो कसा दिसला, तर या ठिकाणी 12 ते 13 वचनामध्ये आपण वाचलं मगाशी की मनुष्याच्या पुत्रासारखा. प्रेज लॉर्ड. पहिलं वर्णन किंवा पहिला जो प्रभू येशू कसा त्याला दिसला, मनुष्याच्या पुत्रासारखा. जो देव तो कसा येशू दिसतो, मनुष्याच्या पुत्रासारखा. आणि या 10 वर्णनामध्ये आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, बऱ्याच काही गोष्ट गुज आहेत, आणि त्याचा अर्थ आम्हाला अद्भुत आहे, आनंद वाटतो त्या गोष्टीबद्दल. प्रेज लॉर्ड. आणि हे जाणणं तुमचं बी काम आहे. आज तुम्हाला हे तुम्ही जाणून घ्या, तुम्ही लिहून घ्या, आपल्या नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि या पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की पहिलं जे वर्णन त्यांनी पाहिलं ती मनुष्याच्या पुत्रासारखा येशू त्याला दिसला. आणि म्हणून हा शब्द आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की स्वतः येशू ख्रिस्ताने सुद्धा हा मनुष्याच्या पुत्रासारखा हा शब्द कितीतरी वेळा उच्चारलेला आहे. म्हणून हा जो प्रभू येशू आहे तो मनुष्यासारखा त्याला दिसला. म्हणजे जसं या पृथ्वीवर तो होता, मनुष्य म्हणून आला होता, तशा प्रकारे आपल्याला प्रमाण होतं की प्रभू येशू ख्रिस्त देव जो आहे तो मनुष्यासारखा त्याचं प्रतिरूप त्यांनी पाहिलेलं आहे योहानाने. प्रेज लॉर्ड. आणि हे सिद्ध होतं की स्वतः येशूने सुद्धा शुभवर्तमानामध्ये आपल्याविषयी मनुष्याच्या पुत्रासारखा, मनुष्याचा पुत्र म्हणून त्यांनी स्वतःला शब्द उच्चारलेले आहेत. आणि हे पहिलं जो वर्णन आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रमाण होतं की येशू ख्रिस्त योहानाला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसलेला आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया. दुसरं वर्णन त्यांनी पाहिलं, पायघोळ वस्त्र परिधान केलेला. पायघोळ वस्त्र परिधान केलेला त्यांनी पाहिलं. आणि हे जे वस्त्र आपण अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळतं की हे जे पायघोळ वस्त्र परिधान जे त्या काळात करत होते ते म्हणजे परमेश्वराची सेवा, मंदिरामध्ये सेवा करणारे याजक हे वस्त्र घालत होते. आणि हे या ठिकाणी प्रमाण होतं की दुसऱ्या वर्णनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे दिसत असताना तो याजकांचा याजक, महायाजक आहे. हालेलुया. आणि तो याजक आमच्यासाठी युगानुग याजक म्हणून त्यांनी स्वतःचं रक्त घेऊन तो पूर्णपणे देवाकडे आम्हाला प्रवेश त्यांनी दिलेला आहे. याजक मनुष्याच्या पातकाबद्दल तो जायचा, प्रायश्चित्त करायचा, तो बकऱ्याचं रक्त जे काय प्रायश्चित्तासाठी कापलेलं आहे त्याचं रक्त तो शिंपडत होता, रक्त ते घेऊन जात होता, आणि त्या व्यक्तीच्या पापाची त्याला क्षमा होत होती, परमेश्वर त्याला पापाची क्षमा करत होता. पण प्रभू येशू ख्रिस्त आपला जो याजक आहे तो युगानुग महान याजक आहे, आणि तो
कशा प्रकारे त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त केले की त्यांनी स्वतः तो याजक स्वतःच्या रक्ताच्या द्वारे तो स्वतः पवित्र स्थानामध्ये, परमपवित्र स्थानामध्ये तो गेला आणि त्यांनी आपल्या सर्व पापाबद्दल त्यांचे रक्त सांडले त्या ठिकाणी, आपल्या सर्व पापाबद्दल त्यांनी रक्त त्या ठिकाणी रक्ताने आपले सर्व पापापासून त्यांनी सुटका दिलेली आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण वाचलं मगाशी पहिल्या अध्यायामध्ये, आपण पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पाहतो की त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्याने आपल्या रक्ताने, स्वतःच्या रक्ताने आम्हाला पापापासून काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. प्रकटीकरण पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ते वचन. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा याजक स्वतःच्याच रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो घेऊन गेलेला आहे. आपल्या सर्व पापाची खंडणी त्यांनी भरलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सुटका दिलेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून हे दुसरं जो वर्णन आम्ही पाहायला मिळतं की ते याजकाच्या वस्त्राचं प्रतीक आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्त महान याजक आहे. हालेलुया. आणि म्हणून तिसरा जो मुद्दा आहे, तिसरं जे वर्णन ते आपण पाहायला मिळतं, छातीवर जे आपण त्यांनी पाहिलेलं आहे, जो छातीवर आहे सोन्याचा पट्टा त्याला दिसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या पुत्रासारखा पहिले 1 नंबर. 2 नंबर आम्ही पाहतो की पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि त्या छातीवर जे पट्टा त्यांनी पाहिला तो सोन्याचा पट्टा. प्रेज लॉर्ड. छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा त्यांनी पाहिलेला आहे. आणि याच एक मत्तयाचा ग्रंथ त्याचा 28वा अध्याय आणि हे दर्शवतं जे पट्टा जो आम्ही बांधतो, जी काय पट्टा प्रभू येशूला नाही का बांधलेला गेलेला होता. मला तुम्हाला एक ठिकाणी सांगायचं आहे, प्रकटीकरणाचं पुस्तक त्याच्यामध्ये छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा एक माझ्या दृष्टीस पडला. म्हणजे बघा, छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला होता. हे पट्टा जे काही हे पट्टा आहे, सोन्याचा पट्टा बांधलेला, हे अधिकाराचं, हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. प्रेज लॉर्ड. अधिकार. आणि मत्तयाच्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेला आहे, मत्तयाचा ग्रंथ 28वा अध्याय आणि त्यांनी प्रभू येशूनी 18 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. हे पुन्हा एकदा दाखवत आहे येशूच्या वर्णनामध्ये की जो सोन्याचा पट्टा छातीवरून बांधलेला होता तो हे दाखवत आहे की प्रभू येशूला स्वर्गात आणि पृथ्वीवर त्याला सर्व अधिकार दिलेला आहे. सर्व त्याच्या अधिकाराखाली आहे. कुठली अशी गोष्ट नाही की त्याच्या अधिकाराखाली नाही. सगळे अधिकार त्याच्या जवळ आहेत. सगळे अधिकार, सर्व 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 अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहेत. हालेलुया. माझ्या प्रियांनो, एखादा पोलीस असेल, मिलिटरी मधले असेल किंवा कमांडो असेल किंवा जे काय त्या मिलिटरीमध्ये जे पोझिशन असते किंवा जे पद असतात, हे कशावरनं ओळखलं जातं त्यांचं? आम्ही पाहतो की त्यांचा बेल्ट म्हणा किंवा त्यांच्या वस्त्रावरचे जे चिन्ह म्हणून जे असतात त्याच्यावर ते प्रगट केलं जातं की ह्या व्यक्तीला अशा अशा प्रकारचा अधिकार आहे. ह्या व्यक्तीवर पोलिसाच्या याच्यावर जे स्टार म्हणा, जे काय मेडल किंवा जे काय त्याच्या वस्त्रावर लावलेलं असतं कपड्यावर, ते हे दाखवतं की त्यांना कुठले अधिकार आहेत. त्यांना ते चिन्ह, हे अधिकार दिलं जातं. प्रेज लॉर्ड. पोलिसाचा बेल्ट म्हणा, हा अधिकार असतो त्यांच्या की ते पोलीस आहेत. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे छातीवरून बांधलेला जो सोन्याचा पट्टा आहे तो हे दर्शवतो या ठिकाणी की प्रभू येशू हा सामर्थ्यशाली, सर्व त्याच्याजवळ अधिकार आहे, सर्व त्याच्याजवळ सामर्थ्य आहे, सर्व त्याच्याजवळ प्रत्येक गोष्टीची ताकद त्याच्याजवळ आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. किती आनंदाची गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. अशी एकही गोष्ट त्याच्या अधिकारापासून दूर नाहीये. सगळ्या गोष्टीवर प्रभू येशूचा अधिकार आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला दिलेला आहे. हालेलुया. येशूजवळ सर्व अधिकार आहे. येशूजवळ सर्व सामर्थ्य आहे. येशूजवळ सर्व सत्ता आहे. आमेन. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा तो प्रभू आहे, देवाती तो देव आहे. हालेलुया. म्हणून तिसरं जे वर्णन आम्हाला हेच प्रकट होतं की तो सामर्थ्याचा आणि सर्व अधिकाराचा ते पट्टा दर्शवत आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ तो आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने
आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्याच्याद्वारे आम्हाला अधिकार मिळाला आहे. आणि ते अधिकार येशूकडे असल्यामुळं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे, येशूच्या नावाने जर हात ठेवला आजारावर ते आजार बरे होणार. प्रेज लॉर्ड म्हणा. माझ्या प्रियांनो, येशूच्या नावाने दुष्ट शक्त्या, अशुद्ध शक्त्या, ह्या सर्व गोष्टीवर आम्हाला अधिकार आहे. येशूच्या नावामध्ये दुष्ट शक्त्यांना आम्ही तुडवतो, येशूच्या नावामध्ये त्या दुष्ट शक्त्यांना आम्ही धमकावतो आणि ते निघून जातात. ज्या परिवारामध्ये दुष्ट आत्म्यांनी त्यांना परिवारांना ग्रसित केलेला आहे, ज्या लोकांच्या शरीराला पिडलेलं आहे त्या दुष्टात्म्याने, शैतानाने, त्याच दुष्टात्म्यांना, शैतानांना धमकवण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला प्रभू येशूच्या द्वारे मिळालेला आहे. येशूच्या नावामध्ये तो आम्हाला अधिकार मिळालेला आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये अधिकार आपल्याला मिळाला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियांनो, किती अद्भुत गोष्ट आहे. जिथं दोघे आणि तिघे येशूच्या नावाने एकत्र जमतात तिथं परमेश्वराचं सामर्थ्य आहे, तिथं प्रभूचा अभिषेक आहे, तिथं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. म्हणून लूक शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये आणि म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने, मी तुम्हाला साप, विंचू आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. पहा 10वा अध्याय लूक शुभवर्तमान आणि त्याचा 19 वचनामध्ये म्हटलेला आहे, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. प्रेज लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे. कोणची तुम्हाला बाधा होणार नाही, पण तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे. आणि सर्व साप म्हणजे शैतान आणि विंचू म्हणजे ते दुष्टात्मे यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. हे येशूच्या नावामध्ये तुम्हाला आहे आणि मला आहे. आमेन. म्हणून गाण्यामध्ये दिलेलं आहे, शत्रु के हर शक्ति पर अधिकार हमें मिला, यहोवा नीसी हमारा है, हमें जय देने वाला. ओ हालेलुया हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. प्रेज लॉर्ड. शत्रु के हर एक शक्ती पर अधिकार हमें मिला है. प्रेज लॉर्ड. शत्रूच्या सर्व शक्तीवर तुम्हाला अधिकार मिळालेला आहे. आणि हे तिसरं जे वर्णन आहे ते अधिकाराचं वर्णन आहे, अधिकार आणि सामर्थ्याचं एक दर्शक आहे. प्रेज लॉर्ड. चौथं आम्ही पाहतो, चौथं वर्णन त्यांनी पाहिलं योहानाने. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोके म्हणजे त्याचे केस हे बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. हे दर्शवतं पवित्रता, नीतिमत्व. आणि हे दर्शवतं प्रभू येशू ख्रिस्त तो उत्पत्तीमध्ये म्हणजे पृथ्वीच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत आहे. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तो येशू ख्रिस्त म्हणाला, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी प्रारंभ आणि शेवट आहे. हे दर्शवतो सिनियर. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त अगोदरपासूनच आहे. योहानाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्यायामध्ये म्हटलेला आहे, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवास होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवास होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या काही जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हालेलुया. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवास होता आणि शब्द देव होता. हा प्रभू येशू ख्रिस्त. पांढरे केस बर्फासारखे हे दर्शवतं की तो नीतिमत्व आणि तो सर्वांच्या अगोदरचा पृथ्वीची स्थापना होण्याच्या अगोदरचा तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. हालेलुया. पांढरे केस म्हणजे सिनियर. हालेलुया. तो अगोदरपासूनच आहे. आमेन. 2000 वर्षापूर्वीचा पासून आहे. वर्षाची मोजणी त्याच्या जन्मापासून झालेली आहे. ज्यावेळेस तो मनुष्याचं रूप धारण करून या जगामध्ये आला, बेथलेहममध्ये त्यांनी जन्म घेतला गाईच्या गोठ्यामध्ये, आणि तिथून वर्षाची मोजणी झाली 1, 2, 3, 2020 आम्ही मोजतो. पण येशू ख्रिस्त केव्हापासून आहे? येशू ख्रिस्त बायबल सांगतो तो प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवास होता आणि शब्द देव होता. पृथ्वीची स्थापना होण्याच्या अगोदरपासून येशू ख्रिस्त देव आहे. आमेन. त्यांनी त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे असं म्हणत आहे बायबल.
सर्व काही त्याच्याद्वारे झालं. जे काही तुम्ही पाहता, तुम्ही आणि मी, पृथ्वी, आकाश, जे काय निसर्ग, हे सर्व आकाशामधल्या सगळ्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहतो की त्याच्याद्वारे निर्माण झाले. त्याच्या वाचून काय असं नाही, तर सर्व त्याच्या वाचून पुढे म्हटलेलं आहे, सर्व काही त्याच्याद्वारे झाले. जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही, सर्व त्याच्याद्वारे झालेलं आहे. आमेन. आणि म्हणून तो उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पाहतो की त्या ठिकाणी मी मगाशीच म्हटलं, परमेश्वर आहे, पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे, प्रभू देवाचा शब्द बोलला गेला, देव बोलला, शब्द बोलला आणि पृथ्वी झाली. म्हणजे शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. चौथा मुद्दा आम्ही पाहिला आता. दुसरं जे आहे मी तुम्हाला सांगायचं आहे, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे डोळे त्यांनी पाहिले. आता हे काय दाखवतं माझ्या प्रियांनो? हे काय दाखवतं? त्याचे डोळे एक अग्नी ज्वालेसारख्या, अग्नीच्या ज्वालेसारखे त्याला दिसले. काय बरं असे डोळे येशूचे एकदम अग्नी ज्वालेसारखे झालेले आहेत? ते त्याच्यासाठी आहेत जे चुकीचं जीवन जगतात, जे विश्वासघाती आहेत, जे प्रभूच्या मार्गात नीट चालत नाहीत, जे प्रभूच्या नजरेमध्ये सतत चुकत आहेत, जे प्रभूच्या नजरेमध्ये घाणेरडे आहेत, त्यांच्याबद्दल येशूचे डोळे ते असे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आम्ही पाहतो की पृथ्वीवर असताना सेवा करताना सुद्धा प्रभू येशू ने त्याला राग आला आणि त्यांनी मंदिरामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी, चुकीच्या गोष्टी पाहिल्या आणि त्या मंदिरामधल्या सर्व लोकांना त्यांनी रागाने सर्वांना घालून बाहेर काढलं. आणि हे जे अग्नीच्या ज्वालेसारखे जे डोळे त्यांनी पाहिलं, हे पुढील येणाऱ्या त्याच्या आगमनासंबंधी आहे. ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त तो येईल आणि आता त्याचे डोळे अशा लोकांबाबतीत अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत की जे बेजबाबदार आहेत, अविश्वासू आहेत, जे वचनाप्रमाणे चालत नाहीत, चुकीचं जीवन जगतात. किती जरी त्यांच्यावर दया होते, देवाची कृपा होते, पण तरी पण ते नीट वागत नाहीत, चुकीचं वागत आहेत. मग ते पास्टर असे आहेत, या मंडळीतले लोक आहेत, विश्वासताना असेल, शिष्य असेल, या जे काही चुकीचं वागतात त्याच्याबद्दल प्रभूचं जे पाहणं आहे एकदम अग्नीच्या ज्वालेसारखे. कारण किती वेळा आम्ही पाहतो की चुकीचं जीवन, व्यभिचार, या सर्व गोष्टी तर आम्ही पाहतो की त्याबद्दल प्रभूला राग आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो पुन्हा एकदा येणार, ज्यावेळेस अशा चुकीच्या लोकांवर दया नसणार, तर ते अग्नी ज्वालेसारखे डोळे त्यांच्यावर असणार. कारण त्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेस येशूचं आगमन होईल त्यावेळेस दया नाही, काय नाही, न्याय मात्र आहे. प्रेज लॉर्ड. न्याय मात्र आहे माझ्या प्रियांनो. चुकीचे लोक, चुकीचे वागणारे लोकांना आम्ही पाहतो की प्रभू येशू त्याप्रमाणे त्याचे डोळे, त्या डोळ्याच्या त्यांना समोर जावं लागणार आहे. आणि आपण पाहतो की डोळ्यात पाहण्यात किती नाही का, माणसाचे पाहण्या, कधी प्रेमाने डोळे पाहतो माणूस, कधी आम्ही पाहतो रागाने, रागाने, अशा अनेक गोष्टीचं पाहण्याचा दृष्टिकोन आहेत. पण या ठिकाणी जो त्यांनी पाहिलेलं आहे की त्यांनी त्याचे डोळे प्रभू येशूचे योहानाने पाहिलं अग्नीच्या ज्वालेसारखे. म्हणजे त्यांनी ज्या अवस्था पाहिल्या मंडळाच्या, 7 मंडळाला प्रभू येशूने संदेश दिला आहे आणि 7 मंडळाला संदेश देत असताना त्यांनी अवस्था पाहिलेली आहे मंडळांची. आज सुद्धा तो प्रभू येशू ख्रिस्त पाहतो या जगामधल्या प्रत्येक अवस्था, प्रत्येक मंडळ्या, प्रत्येक सेवा, काही सर्व काही गोष्टी पाहतो आणि ज्या चुकीच्या आहेत त्याच्याकडे त्या प्रकारे तो प्रभू येशू पाहतो. हालेलुया. त्याच्यामध्ये एकच वाचण्याचं काम आहे, एकच मार्ग आहे, पश्चाताप करणे. काय करणे? पश्चाताप करणे, देवापुढं नम्र होणे, प्रभूपुढे नम्र होणे, पश्चाताप करून प्रभूला जीवन समर्पण करणे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, येशूच्या आगमनाच्या अगोदर आता तुमच्यावर दया आहे, कृपा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. दया, कृपा, आनंद, शांती, तुम्हाला जे काही ती क्षमा आहे त्याच्याकडे तुम्ही पश्चाताप केला, क्षमा आहे. पण ज्यानंतर येशूचं दुसरं आगमन होणार, येणार, पण त्यावेळेस पश्चाताप करून काय फायदा? त्यावेळेस न्याय होणार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, 5वा मुद्दा आपण पाहिला. आता 6व्या मुद्द्यामध्ये पाहतो आपण, त्याचे पाय जळजळीत सोन पितळे सारखे होते. हे जे आहे पितळे सारखे त्याचे पाय, जळजळीत पितळे सारखे. तो खरा न्यायाधीश आहे, न्यायाचं प्रतीक आहे. सोन पितळ म्हणजे न्यायाचं प्रतीक. त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला समजेल. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे तो खरा न्याय करणार आहे.
या पृथ्वीवरल्या प्रत्येक गोष्टीचा तो न्याय करणार आहे. त्याच्या हातामध्ये तर न्यायाचा तराजू असणार आहे. म्हणून बायबल आपण गीत गातो, खुल जाएगी किताबे जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. प्रेज लॉर्ड. न्याय करणारा, न्याय करण्याचं प्रतीक ते आम्ही पाहतो. त्याचे पाय असं म्हटलेलं आहे जळजळीत सोन पितळेसारखे होते. म्हणजे प्रभू येशू न्यायाने वागणारा प्रभू आहे. तो खरा न्याय करणारा प्रभू आहे. तो आपल्या लोकांचा खरा न्याय करणारा प्रभू आहे. आज माझ्या प्रियांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त खरा न्यायाधीश आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. माझ्या प्रियांनो, त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांनी प्रथम आम्हाला सर्व प्रकारचा आमच्यावर जे न्याय होत असताना आम्ही किती जरी आमचा न्याय होत होता तरी आम्ही पापीच ठरणार. आम्ही जन्मतच पापी आहोत आणि पापाचं वेतन मरण आहे आम्हाला. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे समर्पण आम्ही पाहतो, येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे आम्हाला न्याय मिळवून दिला की तो स्वतः आपल्यासाठी मरण पावला, स्वतः त्यांनी शिक्षा भोगली आणि देवाच्या त्या न्याय होण्यामधून आम्हाला सुटका दिली. पण आता तो पुन्हा येणाऱ्या ज्यावेळेस तो न्याय तो स्वतः करणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये जे काय तुम्ही संकटातून जाताय किंवा अडचणीतून जाताय, लोकांच्या त्रासामधून जाताय, लोक तुमच्यावर खोटे आरोप करतात, जे काय करतात, पण मला तुम्हाला विनंती आहे, मला सांगायचं आहे, प्रभू न्यायाधीश महान प्रभू आहे. त्याच्यावर तुम्ही सुकून द्या. तो तुमचा खरा न्याय केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. तो तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये जय दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. खरा न्यायाधीश तो आहे. त्याचे पाय सोनपितळेसारखे होते. हालेलुया. म्हणजे तो खरा न्यायाधीश आहे, न्याय करणारा खरा न्यायाधीश आहे. कोर्टातल्या न्यायाधीशापेक्षा तो महान परमेश्वर प्रभू येशू न्यायाधीश आहे. तो न्याय खरा करतो. तो न्याय खरा करतो माझ्या प्रियांनो. म्हणून म्हटलेलं आहे तुम्ही कोणाचा न्याय करू नका, कारण तुमचा न्याय करण्यात येईल. कारण जर आम्ही कोणाचा न्याय केला तर प्रभू येशू न्याय करणारा प्रभू आहे. आपला लक्षात ठेवा. हालेलुया. दोष कुणाचे काढू नका, कारण तुमचे पण दोष काढण्यात येतील असं म्हटलेलं आहे. तुम्ही क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमची क्षमा होणार नाही. बोला हालेलुया. म्हणून न्याय कुणाचा करू नका, कारण तुमचा कुणी न्याय करणार नाही. आणि न्यायाचं प्रतीक आम्ही पाहतो, सोनपतळे सारखे त्याचे पाय होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त खरा न्याय करणारा प्रभू आहे आणि तो खरा न्याय करण्यास येणार आहे. त्याचं दुसरं आगमन हेच आहे की तो न्याय करणार आहे. आशीर्वादित लोकांना तो एका साईडला उभा करणार आहे, उजव्या हाताला. आणि जे शापित आहेत, जे चुकीचं जीवन जगतात, त्यांचा न्याय करत असताना त्यांना तो डाव्या साईडला उभा करणार आहे. आणि त्या डाव्या साईडला उभा केल्यानंतर तो न्याय करणार, तो ऑर्डर सोडणार की अशा प्रकारे त्यांच्या वागणुकीमुळे, त्यांच्या चुकीच्या जीवनामुळं तो ऑर्डर टाकणार आणि त्यांना नरकामध्ये टाकण्याची आज्ञा देणार. ते नरकामध्ये त्यांना टाकले देणार. हालेलुया. माझ्या प्रियांनो, तो खरा न्यायाधीश आहे. आणि जसं कोर्टामध्ये न्याय माणूस देतो ना, तमाम सबूत और गवाह को मध्य रखते हुए, असं काय नाही का, आम्ही पाहतो की ते सगळ्या गोष्टीचं बोलून आणि तो शेवटचा न्याय देतो. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की आम्ही जगामध्ये कोर्टाचा न्याय अंतिम न्याय असतो. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्त प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो अंतिम, या जगाचा अंत कसा होणार आहे, तो कशा प्रकारे अंतिम रीती अन्याय करणार आहे, हे या ठिकाणी प्रकट होत आहे. हालेलुया. 7वं वचन आम्ही 7वा मुद्दा आपण पाहूया. 7वा मुद्दा, त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याची वाणी अनेक म्हटलेला आहे, अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी त्याची वाणी त्यांनी पाहिली. प्रेज लॉर्ड. आता देवाची वाणी ऐकण्यासाठी आत्म्यात असणं गरजेचं आहे. जो आत्म्यात आहे त्याला देवाची वाणी ऐकू येते. जो देवाच्या चरणाजवळ गेला, प्रार्थना केली, त्याची वाणी त्याला ऐकायला येणार. प्रेज लॉर्ड. पण आता माझ्या प्रियांनो, शेवटल्या दुसऱ्या आगमनाच्या टायमाला प्रभू येशूची वाणी अशी असणार आहे, अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी. अनेक, बघा, एखादं जल पडतोय, धबधबा पडतोय आणि पाहतो आपण कशा प्रकारे त्याचा आवाज येतो, एखादा मोठा धबधबा. पण या ठिकाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी त्याची वाणी. म्हणजे कुठेही कसाही असो, त्याची वाणी ज्यावेळेस तो दुसरे आगमन होणार, सगळ्याला त्याची वाणी ऐकू येणार. सगळे डोळे, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. बायबल सांगते प्रत्येक डोळा प्रभू येशूला येताना पाहिल. आणि त्याची वाणी अनेक ध्वनी, जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी ती आहे. आणि प्रत्येक आवाज जो येशूचा जो आवाज आहे, प्रत्येक जण ऐकेल. हालेलुया. म्हणून 7वा जो
वर्णन आहे त्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तो संदेश देत होता, सांगत होता, तर तो म्हणत होता योहानाचं शुभवर्तमान आणि 10वा अध्याय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ती मला ओळखतात आणि माझ्या पाठीमागे चालतात. येशूचे खरे मेंढर जे आहेत, येशूचे खरे जे भक्त आहेत, विश्वासणारे आहेत, मंडळी खरी आहे जी आत्म्याने चालते, ती प्रभू येशूची वाणी ऐकते. प्रेज लॉर्ड. पण माझ्या प्रियांनो, दुःखाची काय गोष्ट मला सांगायची आहे की कायच्या जीवनाच्या बाहेर प्रभू येशू उभा राहत, त्यांना आवाज देतोय, ठोकतोय त्यांचं दार. पहा, मी तुझ्या दाराशी उभा आहे आणि तुझं दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याच्या मी आतमध्ये येईन आणि मी आणि तो संगती बसून आम्ही दोघं जण भोजन करू. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आणि अनेकांच्या परिवाराच्या बाहेर येशू उभा आहे, अनेकांच्या जीवनाच्या अंतःकरणाजवळ येशू उभा आहे आणि त्यांचं दार ठोकत आहे. अनेकांच्या परिवारामध्ये प्रभू येशू दार ठोकत आहे. अनेक मंडळांच्या बाहेर येशू उभा आहे आणि त्या मंडळांचं दार तो ठोकत आहे. हालेलुया. आणि त्यांच्याच तो घरामध्ये येशू येणार, त्यांच्याच जीवनामध्ये येशू येणार. माझ्या प्रभू त्याच मंडळामध्ये प्रभू येशू येणार जे त्याची वाणी ऐकायला तयार आहेत आणि जे वाणी त्याची ऐकतात. माझ्या प्रियांनो, त्याच्यामध्ये तो येशू प्रवेश करणार आणि ती मंडळी, ते परिवार, त्याचं जीवन प्रकाशणाऱ्या प्रकारे चमकणार आहे. हालेलुया. एक चमकणारं जीवन ते असणार आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, येशूशिवाय तुम्ही चमकू शकत नाही. येशूशिवाय तुमची सेवा काहीच फलद्रूप होणार नाही, चमत्कार होणार नाही. येशूशिवाय काहीच नाही. प्रेज लॉर्ड. येशूशिवाय तुम्ही टवटवीत राहू शकत नाही. येशूशिवाय तुम्ही आशीर्वादित तुमचा बिझनेस, तुमचं काम, तुमची कुठलीही गोष्ट येशूशिवाय आशीर्वाद होऊ शकत नाही. येशू तुमच्या जर बाहेर आहे तर तुम्हाला आतमध्ये येशूला आमंत्रित करावं लागेल, आपल्या अंतःकरणामध्ये येशूला बोलवावं लागेल. तरच तुमचं जीवन आशीर्वाद असणार आहे, तरच तुमचं जीवन टवटवीत असणार आहे, तरच तुमचं जीवन फलद्रूप असणार आहे. हालेलुया. काय तुम्ही ऐकत आहात का? आमीन म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. माझ्या प्रियांनो, मंडळीच्या बाहेर जर येशू आहे, ती मंडळी ती मेलेली आहे. एखाद्या व्यक्तीच्या बाहेर येशू आहे, त्या व्यक्तीचं जीवन मेलेलं आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, माझ्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. ज्याच्या जीवनाच्या बाहेर जीवनामध्ये येशू नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये येशू नाही, ज्या परिवारामध्ये येशू नाही, ज्या मंडळीमध्ये येशू नाही, ती वेलामधनं फाटा काढून ठेवल्यासारखा आहे आणि ती फाटा सुकलेला आहे, मेल्यात जमा आहे. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, चमक या ठिकाणी पाहतो आम्ही. योहानाला त्या 7 समयामध्ये योहानाने येशूला हे पाहिलेलं आहे आणि येशूचं वर्णन त्यांनी तो या ठिकाणी प्रगट करत आहे. लिहिलेलं आहे त्यांनी वर्णन येशूचं कसं आहे, येशू कशा प्रकारे आता दिसतो. काही लोकांना येशू स्वप्नामध्ये वेगळाच दिसतो. हालेलुया. पण येशूला पाहणं म्हणजे खूप अद्भुत गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या समयामध्ये येशू आहे, त्यांनी बघितलेला आहे. येशूशिवाय आम्ही चमकू शकत नाही. जो प्रकाश, खरा प्रकाश येशू आहे, तो आमच्या जीवनामध्ये आल्यामुळं आम्ही प्रकाश देणारे होतो. आज मंडळी, आज प्रत्येक परिवार, आज प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन हे जबाबदारीचं जीवन आहे की तुम्हाला ख्रिस्ताचा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्याद्वारे जाणं गरजेचं आहे आणि त्या प्रकाशाच्या लोकांच्या जीवनातले अंधकार दूर होणार आहेत. हालेलुया. आणि म्हणून 7वं जे वर्णन आहे, आम्ही पाहतो की त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. वाणी ऐकून त्याला आपल्या जीवनामध्ये बोलवणं गरजेचं आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, 28 मध्ये तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रगट होतं की जो परमेश्वराची वाणी ऐकतो, ज्या नगरामध्ये तो आहे त्याला उंच परमेश्वर करील असं म्हणतो. जो परमेश्वराची वाणी ऐकतो, त्याची टोपली, त्याची परात, त्याचे गुरुढोरं, त्याचे ठेवण्याचं सगळं कुटुंब, त्याचं परिवार, त्याचे लेकरं सगळे काय आशीर्वादित आहेत. जो देवाची वाणी ऐकतो तो शेपूट नसणार तर तो मस्तक असणार आहे. आमेन. जो देवाची वाणी ऐकतो त्याला योग्य गोष्टीमध्ये त्याला प्रत्येक समयाला सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होणार आहेत, आशीर्वाद त्याला मिळणार आहेत, त्याच्या जीवनामध्ये शाप नसणार. म्हणून या ठिकाणी वाणी बदल त्यांनी सांगितलेलं आहे की त्या शेवटच्या टायमाला जसं येशू दुसरा आगमन होणार आहे, त्याची वाणी कशा प्रकारे असणार आहे हे या ठिकाणी प्रगट होतं. आज मी प्रभू येशू बोलतो प्रत्येकाला. आज मी प्रभू येशू हाक मारतो प्रत्येकाला. आज मी प्रभू येशू आपल्या लेकरांना म्हणतो की हे माझ्या मुला, हे माझ्या मुली म्हणून हाक मारतो. पण जो कोणी ऐकतो तो आशीर्वादित होतो. प्रेज लॉर्ड. आज जर तो तुमचं दार ठोकत आहे, आपल्या हृदयामध्ये त्याला बोलवा.
मंडळीतल्या प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये बोलवा, मंडळीमध्ये सर्वस्व तोच सगळ्यात उंच आहे, तोच सगळ्याचा अधिकारी आहे, तोच श्रेष्ठ आहे आणि मंडळीचा मालक प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया. ज्या मंडळीमध्ये येशू नाही, ज्या मंडळीमध्ये ज्याच्या जीवनामध्ये येशू नाही, येशूचे वचन नाहीत, येशूचे शिकवण योग्य जर नसेल, येशूच्या शिकवणीमध्ये योग्य जीवन जर जगत नसेल, त्याचं जीवन व्यर्थ आहे, त्याचं जीवन मेल्याच जमा आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियानो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती पश्चाताप करतो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती पश्चाताप करून प्रभूची वाणी ऐकून पश्चाताप करतो आणि आपल्या जीवनात प्रभूला पुन्हा एकदा स्वीकारतो, पुन्हा एकदा खरा मार्ग पकडतो, पुन्हा एकदा सरळ मार्गात चालतो, तो परमेश्वर त्या व्यक्तीला असं म्हणतो, हा माझा मुलगा मेला होता, आता मला जिवंत सापडलेला आहे. जे पश्चातापाविना जगत आहेत, पापामध्ये जगत आहेत, वाईट मार्गात जगत आहेत, ते मेल्याच जमायत ते. पण ज्यावेळेस पश्चाताप करून प्रभू येशूला स्वीकारतात, येशूला पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये स्थान देतात आणि येशूच्या मार्गात चालतात आणि म्हणतात, येशूच माझा मार्ग आहे, येशूच माझं सत्य आहे, येशूच माझं जीवन आहे, त्याच वेळेस ते मेल्यानंतर सुद्धा ते जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला भेटतात. आमेन. 8वा मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे. 8वा मुद्दा जो आहे असा, त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. प्रेज लॉर्ड. हे 7 तारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, हे मंडळाचे 7 दूत आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. 20व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले, त्याचे आणि सोन्याच्या त्या 7 समया जे गुज हे आहे, ते 7 तारे हे 7 मंडळाचे दूत आहेत. प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट, आनंदाची गोष्ट समजा, ज्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताने स्थापन केलं, ज्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त स्थापन करतो, ज्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त निवडतो, परमेश्वर निवडतो ज्या मंडळीला, त्या मंडळीला परमेश्वराने दिलेला एक दूत असतो. हालेलुया. माझ्या प्रियांनो, मंडळी साधारण नाहीये, असाधारण मंडळी आहे. या मंडळीच्या अवतीभोवती दूत असतो. या मंडळीच्या अवतीभोवती परमेश्वराने दिलेला दूत असतो. तो मंडळीच्या सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि मंडळीचा सगळा रिपोर्ट परमेश्वराकडे नेऊन देत असतो. हालेलुया. सगळा रिपोर्ट परमेश्वराकडे जातो. मंडळीचा सगळा रिपोर्ट परमेश्वराकडे जातो आणि ते तिथे ठेवलेला दूत आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की हे दूत म्हणजे पास्टर पण त्यांना म्हटलेलं आहे, पास्टर पण आहेत, जे मंडळीवर नेमलेले पास्टर, मंडळीवर नियुक्त केलेले पास्टर. पण आजकाल तर बघा, मंडळीच लोकांना मंडळीच पालकांना नेमते, मंडळीच पास्टरला नेमते, मंडळी पास्टरला पगार ठरवते. हालेलुया. ती मंडळी जे पास्टरला ठरवते, ज्या मंडळीच्या पास्टरला गुलाम म्हणून वापरते, जी मंडळी पास्टरला असंच हे करते, ती मंडळी पुढं चालू शकत नाही. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, मंडळीवर नेमणारा परमेश्वर आहे. मंडळीवर नेमणारा पास्टर परमेश्वर नेमतो. मंडळीच्या मंडळी अधीन राहण्यासाठी परमेश्वर त्या पास्टरला नेमतो आणि त्या पास्टरच्या द्वारे परमेश्वर मंडळीला संदेश देतो आणि दूत पण परमेश्वराने त्या मंडळीसाठी ठेवलेला असतो. किती अद्भुत गोष्ट आहे. माझ्या प्रियांनो, डोळे उघडा आणि बघा की या ठिकाणी आज आपल्या मंडळीला परमेश्वर दिलेला दूत आहे. आपल्या मंडळीत दिलेला सेवक परमेश्वर दिलेला आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, मंडळी ज्या मंडळीला परमेश्वर स्थापन करतो, ज्या मंडळीला परमेश्वर बनवतो, त्या मंडळीला परमेश्वर दूत देतो. त्या मंडळीला चांगले पास्टर परमेश्वर देतो. त्या मंडळीत प्रत्येक सेवा करणारे परमेश्वर पुरवठा करतो. गाणारे, सेवा करणारे, सुवार्थ सांगणारे, प्रार्थना करणारे, विचारपूस करणारे, आत्म्याने भक्ती करणारे, सगळ्या गोष्टी, सर्व गोष्टी परमेश्वर त्या मंडळीमध्ये नेमतो. हालेलुया. परमेश्वर जर मंडळीमध्ये एखादा व्यक्ती चुकीचा असेल, मंडळीमध्ये जर एखादा व्यक्ती त्रासदायक असेल, मंडळीमध्ये एखादा व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये योग्य नसेल, त्या मंडळीतनं परमेश्वरच आहे, त्या व्यक्तीला बाहेर काढतो. पण योग्य ते लोक, सेवा करणारे, पास्टर, सर्व परमेश्वरच त्या मंडळीवर परमेश्वर नेमतो, पास्टरला, दूताला. आणि या ठिकाणी
दोन्ही पण अर्थ लागू करून घेतात. पण पहिली गोष्ट ते समजून घ्या, हे 7 दूत आहेत मंडळाला, प्रत्येक मंडळाला एक दूत दिलेला आहे संदेश पोहोचवण्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की देवाने दिलेला पास्टर बी आहे, एक दूता समान आहे. तो देवाचा संदेश घेऊन तो येत असतो, देवाचं वचन तो घेऊन येत असतो. आणि ते 7 तारे त्याच्या हातामध्ये त्याला दिसले आहेत योहानाला. 7 तारे म्हणजे आम्ही हे पण पाहतो की जे देवाची सेवा करतात. दानियेलच्या पुस्तकामध्ये वाचूया, दानियेलाचं पुस्तक आणि त्याच्यामध्ये 12वा अध्याय, दानियेल 12 अध्याय आणि 3रं वचनामध्ये दिलेलं आहे, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील, पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. प्रेज लॉर्ड. जे धार्मिकतेचे काम करतात, धार्मिकतेकडे लोकांना वळवतात, देवाचं वचन सांगतात, सेवा करतात, प्रार्थना करतात, स्वार्थ सांगतात, बायबल सांगतं, ते लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. प्रेज लॉर्ड. आणि मग या वचनाप्रमाणे पण आम्ही पाहतो की प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ते 7 ताऱ्याचं प्रमाणे म्हणजे परमेश्वराचे सेवक आहेत, मंडळामध्ये सेवा करणारे आहेत, देवाच्या राज्यामध्ये लोकांना जोडणारे ते 1 ताऱ्याप्रमाणे आहेत. पण पहिला जो मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की प्रत्येक मंडळीला परमेश्वर दूत देत असतो. जो दूत आपला संदेश, आपली प्रार्थना, आपल्या सर्व प्रार्थनाचे उत्तर येण्यामध्ये, आपल्याकडे देवाकडे येणारा संदेश येण्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी परमेश्वराने दिलेला मंडळीला दूत असतो. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वराचे सेवक बायबल वाचत बसतात, प्रार्थना करतात, आणि ज्यावेळेस परमेश्वर ते तिकडून संदेश पाठवतो आणि ते स्वर्गदूत जो आहे तो आपल्याला हेल्प करत असतो मंडळीला की देवाचा संदेश पाठवण्यासाठी, मंडळीला संदेश देण्यासाठी. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस प्रकटीकरण 2ऱ्या अध्यायामध्ये आपण जाणारच आहोत, पण तरी पण मी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला समजेल त्यामुळे मी वाचून दाखवतो की प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. माझ्या प्रियांनो, दूताला शब्द वापरला आहे, दूत पण आहे, पास्टर त्या मंडळीवर नेमलेला मुख्य पास्टर, देवाचा सेवक, त्याला पण प्रभू परमेश्वर संदेश पाठवतो. पण जर मंडळी जर ऐकत नाही तर त्या पास्टरचा किंवा त्या दूताचा, मंडळी जर परमेश्वर संदेश ऐकत नाही तर त्या दूताचा काहीच नसते. तो दूत कोणाला जबरदस्ती करत नाही, दूत फक्त परमेश्वराचा संदेश घेऊन येत असतो. प्रेज लॉर्ड. आणि माझे प्रियांनो, पण त्या मंडळीतले पास्टर, त्या मंडळीतले विश्वासणारे, सेवा करणारे, या सर्वांना परमेश्वराचा संदेश ऐकणं खूप गरजेचं असतं. खूप गरजेचं असतं त्यांनी संदेश ऐकणं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे आठवणपूर्वक की त्याच्या हातामध्ये 7 तारे आहे. त्याचं हे गुज आहे की हे परमेश्वराचा दूत आहे आणि परमेश्वराची सेवा करणारे पास्टर, सेवक हे मंडळीमध्ये असणारे हे ताऱ्याप्रमाणे आहेत. हालेलुया म्हणा. आणि म्हणून 9वा जो मुद्दा आहे, आपण लवकर संपूया. 9वा जो मुद्दा आहे, पहिला अध्याय संपणार आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकामधला. आणि 9वा जो मुद्दा आहे, 9वा जो वर्णन आहे, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. आणि माझ्या प्रियांना आम्ही पाहतो ती तलवार, जे शब्द म्हणजे दुधारी तलवार म्हणजे देवाचं वचन. ज्यावेळेस प्रभू येशू दुसरे आगमन त्याचं होणार आणि तो न्याय करणार, म्हणजे ती तलवार असणार आहे. आणि ती कोणची तलवार? परमेश्वराचं वचन. इब्री लोकात 4:12 मध्ये म्हटलेलं आहे, देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते सगळ्या गोष्टी आरपार करतं. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 19वा अध्याय मी काढत आहे आणि आपण वाचूया 11 वचनामध्ये. आपण वाचूया 11 वचनामध्ये दिलेलं आहे, नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वासनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्यांच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते.
बघा, त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्व समर्थ देव ह्याच्या त्रिव्यकृपरूपी द्राक्ष रसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेलं आहे. बघा, प्रेज लॉर्ड. आणि पुढे असं 20व्या वचनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, 20 आणि 21 वचनामध्ये, मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला आणि त्याने शापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते. या दोहांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले आणि बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्याच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. बघा, या ठिकाणी तोंडातून निघणाऱ्या तलवारीने मारले गेले. प्रेज लॉर्ड. बघा, ही तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली त्याच्या तोंडातून. हे त्याला दिसलं योहानाला आणि हे ते दाखवतं की ज्यावेळेस प्रभू येशूचं आगमन होणार त्याच्या तोंडातून तलवार निघणार, तीक्ष्ण तलवार. प्रेज लॉर्ड. दुधारी तलवार. ती न्याय करणार, वचन न्याय करणार लोकांचा, वचन न्याय करणार तुमचा, वचन न्याय करणार तुमचा आणि माझा, सर्व जगाचा, सर्व मंडळांचा वचन न्याय करणार. लक्षात घ्या, न्याय करणारा कोण आहे? प्रभू येशू आहे. पण न्याय कसा होणार? वचनाच्या द्वारे न्याय होणार. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. 10वा जो मुद्दा आहे, 10वा मुद्दा, वर्णन प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यांनी पाहिलं. त्याची मुद्रा, त्याचं जो आम्ही पाहतो की प्रकटीकरण 1 अध्याय, त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. त्याचं जो रूप जे आहे, आम्ही पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू या पृथ्वीवर होता, सगळे शिष्य, सगळे लोक त्याला पाहू शकत होते. प्रेज लॉर्ड. पण ज्यावेळेस असा एक प्रसंग आला, प्रभू येशू डोंगरावर प्रार्थना करत असताना योहान, पेत्र आणि मत्त्याचं ग्रंथ जे आहे आणि 17व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी येशूला त्यांनी स्वतः ती योहान लिहित आहे आणि त्यांनी पण तो पण त्याच्याबरोबर होता. पेत्र, याकोब आणि योहान एका उंच डोंगरावर एकांती गेली आणि त्याचे रूप त्यांच्या देखत पालटल्याने मुख त्याचे कसे होते? सूर्यासारखे तेजस्वी झाले त्याचे. प्रेज लॉर्ड. योहान जो लिहितोय प्रकटीकरण, तो पण त्यावेळेस तो होता. पृथ्वीवर असताना येशू डोंगरावर प्रार्थना करत असताना त्याचं रूप पालटलं गेलं आणि त्यांनी पाहिलं की त्याचं रूप कसं आहे? परम तेजाने सूर्यासारखी त्याची जी चेहरा आहे त्याला दिसला. आणि मग पृथ्वीवर असताना पण त्यांनी एकदा पाहिलं होतं योहानाने, आणि आता प्रत्यक्षात प्रभू येशूचं त्याचं ते मुद्रा त्यांनी पाहिलेली आहे. एकदम चमकणाऱ्या सूर्यासारखी, सूर्यापेक्षा परम तेजाने, एकदम सूर्यापेक्षाही एकदम परम तेज, एकदम सूर्यापेक्षाही परम तेज. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती त्याची, एकदम सूर्या जसं सूर्य नाही एकदम चमक. एक कोणी त्याला पाहणं म्हणजे प्रभूला कोणी पाहू शकत नाही. प्रेज लॉर्ड. त्याचा मुद्रा जी आहे परम तेजाने सूर्यासारखी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण ते योहान जो आहे, जो त्याचा लाडका शिष्य, त्यांनी पाहिलेला आहे. हालेलुया. त्यांनी पाहिलेलं आहे प्रभू येशूला. किती आनंदाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तो पृथ्वीवर होता त्यावेळेस तो पाहिलं त्याने, आणि पृथ्वीवर ज्यावेळेस तो मरणातून जिवंत झाला, स्वर्गात गेला. पण स्वर्गात आता येशू कसा आहे त्यांनी ते पाहिलं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये. त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, असे 10 वर्णन आपण या ठिकाणी अद्भुत पाहिले. येशूच खरा चमकणारा प्रकाश आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट तुम्हाला आपण संपूया या ठिकाणी. अशा या 10 वर्णन ख्रिस्त येशूला त्यांनी पाहिलं. 10 वर्णनामध्ये आम्ही अभ्यास केला. अशा प्रकारे येशूला पाहिल्यानंतर
17 वचनामध्ये ज्यावेळेस त्या येशूला असे त्या गोष्टी त्यांनी पाहिल्या, डोळे, त्याचे पाय, त्याच्या हातामध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी येशूच्या त्यांनी पाहिल्या. त्याचे वस्त्र कसे आहेत, त्याचे डोक्याचे केस कसे आहेत, तो कसा आहे, सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या प्रियांनो, येशूला पाहिल्यानंतर येशू हा देव आहे, तो युगानुयुग देव आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्यांनी पाहिल्यानंतर 17 वचनामध्ये प्रकटीकरण पहिला अध्याय 17 वचनामध्ये तो मेल्यासारखा त्याच्या जवळ पडला, पायाजवळ. तो म्हणतो की मी त्याला पाहिले, येशूला त्यांनी पाहिलं. अनेक लोक म्हणतात मी येशूला पाहिलं, पण कसं काय पाहिलं? हालेलुया. येशूला पाहणं म्हणजे काय असं सहज नाही. ज्यावेळेस योहानाने पाहिलं येशूला, त्यावेळेस तो मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडला आणि प्रभू येशूने त्याच्यावर आपला हात, उजवा हात ठेवून त्याला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे, येशू म्हणाला त्याला. प्रेज लॉर्ड. येशू त्याच्यावर उजवा हात ठेवला आणि म्हटलं, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. येशू ख्रिस्त पहिला आणि शेवटला आहे आणि तो जिवंत. आज येशू तो ख्रिस्त प्रभू जिवंत देव आहे. आमेन. 18 वचनामध्ये येशू म्हणाला त्याला, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. हालेलुया. प्रभू येशू त्याला म्हणाला, बघ तू मला पाहिलेला आहे आणि मग पहा मी मेलो होतो तरी पण आता पहा मी युगानुयुग जिवंत आहे. तो युगानुयुग जिवंत आहे माझ्या प्रियांनो. हालेलुया. तो मनुष्याचं रूप त्याने धारण करून या पृथ्वीवर तो आला, त्याने जन्म घेतला. पण ज्यावेळेस त्यांनी या पृथ्वीवर वर्ष राहिला 33.5 वर्ष, पण तो स्वर्गात जिवंत होऊन स्वर्गात गेला. पण आपल्याला पाहायला मिळतं, येशूने त्याला ओळख दिली की तू मला जसं आता पाहिलंय, आता बघ मी मेलो होतो पण आता मी युगानुयुग जिवंत देव आहे. प्रेज लॉर्ड. जिवंत देव आहे. आणि तो प्रभू येशूने त्याला पुन्हा एकदा सांगितलं, भिवू नको. आज आपल्याला भ्यायची गरज नाही. आपला देव जो आहे तो युगानुयुग जिवंत देव आहे. आपल्याला भ्यायची गरज नाही. आज तो अल्फा आणि ओमेगा परमेश्वर आहे. तो आपला प्रारंभ आहे, तो आपला शेवट आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला भ्यायची गरज नाही, कारण तो युगानुयुग जिवंत देव आहे. त्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, त्याच्या हातामध्ये सर्व शक्ती आहे, त्याच्या हातामध्ये सर्व अधिकार आहे. हालेलुया. आपल्याला भ्यायची गरज नाही. आणि तो आपल्याला कशाला, मरणाला भ्यायची गरज नाही, कारण मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या जवळ आहेत. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आपल्याला कशाची भ्यायची गरज नाही. किती त्रासामध्ये, छळामध्ये, मरणाला जरी सामना आपण केलो मृत्यूला, तर त्या मृत्यूला आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण मृत्यूच्या सर्व किल्ल्या, अधोलोकाच्या सर्व किल्ल्या प्रभू येशूच्या हातामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू त्याला म्हटलं, म्हणून जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, योहान जो आहे, येशूने त्याला म्हटलं, जे तू पाहिले आणि जे आहे यानंतर जे होणार आहे ते लिहून ठेव. आणि त्या योहानाने लिहून ठेवले पुस्तक. प्रेज लॉर्ड. हालेलुया. यानंतर जे काय जगात आता होणार आहे, अंत कसा होणार आहे, या सर्व गोष्टी प्रभू येशूने त्याला दाखवल्या आणि योहानाने तशा लिहून ठेवल्या. आणि म्हणून काय वेळेस अवघड जातं काही गोष्टी समजायला, पण जसं तसे येशूचे जे प्रकटीकरण आहे, येशूने दिलेलं त्याने लिहिलेलं आहे. काही सुद्धा इकडं तिकडं केलं नाही, कारण बायबलमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, या पुस्तकातला जो कोणी काना मात्रा ते वाचून दाखवतो. 22 अध्याय प्रकटीकरण 18 वचन. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात दिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून त्याचा वाटा काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. प्रेज लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, भर बी घालायची नाही आणि काय काढून बी टाकायचं नाही. जशाला तसं जसं लिहिलं योहानाने, तशाला तसंच आम्हाला वाचायचं आहे, तशाला तसंच आम्हाला शिकवायचं आहे किंवा आम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रेज लॉर्ड. एक्स्ट्रा काय भर घालायची नाही आपल्याला, आणि काय त्याच्यातलं काढून टाकायचं नाही. जे आहे तेच आम्हाला वाचन करायचं आहे आणि तेच आम्हाला शिकवायला सांगितलेलं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून
एक्स्ट्रा काय करायची गरज नाही आणि मी पण तुम्हाला एक्स्ट्रा काय करायला जाणार नाही त्या पुस्तकातून काय बोलायला, कारण जशाला तसंच प्रभूंनी सांगितलेलं शिकवायला आणि आपण ते शिकणार आहोत आणि अजून आपल्या मनामध्ये आत्म्यामध्ये हे वचनं बसतील आणि आपण आशीर्वादित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, देवबाप तुम्हाला आज या पहिला अध्याय आपला संपलेला आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि आपण त्यावेळेस प्रार्थना करूया. देवा, मी प्रार्थना करतो, येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो, आज या पहिल्या अध्यायामध्ये तू अद्भुत गोष्टी तुझ्या बाबा परमेश्वर प्रगट केल्या. माझ्या प्रभू येशू स्वामी, तू कसा आहेस हे वर्णन आम्ही पाहिलं आणि तुझं दर्शन होण्याला झालं, त्यानं तू कसा तो तुझ्या पायाजवळ पडला आणि त्याला तू काय सांगितलं, या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास केला. अद्भुत आहे प्रभू तुझ्या प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक वचनाचं गुज. हालेलुया. आज प्रत्येक हे वचन ऐकणारे, प्रगटीकरणाचं पुस्तकाबद्दलचा संदेश ऐकणारे, या सर्वांवर तुझ्या आत्म्याचा, सामर्थ्याचा वर्षाव याच वेळेस होऊ दे येशूच्या नावामध्ये. ओ हालेलुया. रबा रखाला बाराबा. येशूच्या नावामध्ये आताच्या वेळेस मी सर्वांवर पवित्र आत्मा सर्वांवर मी रिलीज करताय आणि पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येकाला वर्जनी करून तुझे वचन त्यांना समजावे. प्रभू, मी प्रार्थना करतो देवा, अद्भुत त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि बापा हे सर्व व्हिडिओ आणि बापा हे सर्व सुवार्ता दे बापा ह्यांनी आपल्या सर्व प्रियजनांना सेंड करावी, पाठवावं आणि प्रभू तुझं गौरव करावा अशी मी प्रार्थना करतो परमेश्वरा. आणि प्रभू तुझी महिमा होऊ दे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो आणि मागतो म्हणता येईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही ऐकलं हे वचन, नक्कीच तुम्ही आशीर्वाद आहात वचनाप्रमाणे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा आणि दुसऱ्यांना हे व्हिडिओ शेअर करा. काय आमचे संदेश आहेत ते शेअर करा. ही सुवार्थ आहे तुमची या काळामध्ये. तुम्ही इतरांना हे शेअर करून तुम्ही प्रभूचं गौरव करू शकता. माझ्या प्रियांनो, देव तुम्हाला आशीर्वाद करो. प्रेज द लॉर्ड. मे गॉड ब्लेस यू.